आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। फक्त देवेंद्रजी मला वेळ देत नाहीत, त्यांना खूप वेळा वेळ करते, ते वेळ देत नाहीत मला। हा एक छोटा प्रॉब्लेम आहे। आमंत्रण आहे का याच्यासाठी? तुम्हाला मला जर प्रश्न विचारायचा आहे तर अजित दादांशी मी रेग्युलरली बोलते, एका सशक्त लोक आणि देवेंद्रजींशी बोलते, एकनाथ शिंदेंशीही बोलते आणि दिल्लीतल्या सगळ्या मंत्र्यांशी मी बोलते आणि मी ते फोटोही ट्विट करते। मी कोणाला हुड बीड घालून वेळ भेटत नाही। मी दिल खोल के, सुप्रिया सुले जो भी करते दिल खोल के करते यार, ओपनली करते। मी काय लपून छपून कोणाला भेटत नाही, आपल्याला काय चोरी कोणाला भेटायची। त्याच्यामुळे मी व्यवस्थित सगळ्यांना भेटते आणि भेटल्यावर माझे फोटोही मी ट्विट करते, कारण का मी एक लोकशाही आहे, मी एक सेवक आहे। माझी जबाबदारीच आहे ना सगळ्यांना भेटून कामं करून घेणं, त्याच्यामुळे मी सगळ्यांना भेटते। फक्त देवेंद्रजी मला वेळ देत नाहीत, त्यांना खूप वेळा वेळ करते, ते वेळ देत नाहीत मला। हा एक छोटा प्रॉब्लेम आहे। जर आज भेटले तर कंप्लेंट करा ना माझ्यावर। कुठल्या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे देवेंद्रजीशी? मला देवेंद्रजींकडे आता 2 महत्वाची कामं आहेत, ज्याच्यासाठी हे काम आहे। एक तेली समाजाचा एक इश्यू माझ्याकडे वारंवार येतोय, त्या समाजाचे लोकच मला भेटायला आलेत, त्यांचा एक इश्यू आहे, त्याच्यासाठी मी त्यांची वेळ मागितलेली आहे। एक दुसरं हिंदी भाषासाठी त्यांनी जर वेळ दिला तर आम्हाला आवडेल थोडासा। शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत, त्यांची कर्जमाफी सरसकट व्हावी हा एक महत्वाचा विषय आहे। आणि त्याचबरोबर 1 रुपयानी त्यांनी इन्शुरन्सनी एक स्कीम सुरू केली होती, ती अशीच बंद झाली, काय कळलंच नाही, आली कधी स्कीम आणि गेली। ती इलेक्शनच्या आधी आली होती आणि आता एकदमच गायब झाली। त्यामुळे क्रॉप इन्शुरन्सवर नक्की अनेक विषय आहेत आणि मला देवेंद्रजींना विनम्र विनंती करायची आहे की दरवर्षी अशी सिस्टम असते की जेव्हा सेशन सुरू होतं त्याच्या आधी सगळ्या खासदारांना बोलवलं जातं आणि आम्हाला सांगितलं जातं की राज्याचे हे प्रश्न आहेत, एक पुस्तिका दिली जाते आणि ते काम मग सगळ्या खासदारांनी दिल्लीत फॉलोअप करायचं असतं। गेले 2 सेशन अशी मीटिंगच घेतली नाही। त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून योगायोगाने तुम्ही म्हणला तर माननीय मुख्यमंत्री आज नागपूरला असतील, माझी सगळ्या पत्रकारांना विनंती की तुम्ही त्यांना माझ्या वतीने आणि खासदारांच्या वतीने विनम्र विनंती करा की एक मीटिंग आमच्यासाठी घ्या, म्हणजे महाराष्ट्रातले दिल्लीचे जे प्रश्न आहेत आम्ही ताकदीने, त्याच्यात काय पक्ष नाही आहे, राज्याच्या वतीने आम्ही सोडू, तुम्ही माननीय मुख्यमंत्री म्हणून आम्हाला गाईडलाईन द्या। आणि ही प्रथा आहे गेले 50 वर्ष। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।